नमस्कार. मी वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग ज्ञानू कारंडे कराडकर महाराज म्हणजे आपल्या सर्वांचे, आपल्या कुटुंबातील कराडची मोठी आई हा जो आपला परिवार आहे, या परिवारातील सगळ्या सदस्यांचे ते आपले तात्या होते. पांडुरंग कारंडे महाराज तात्या, त्या तात्यांचा मी सर्वात धाकटा मुलगा चंद्रकांत. 2च दिवसापूर्वी पुण्याहून एक बातमी आली की आमची कमलताई तिला देवाज्ञा झाली. वास्तविक दुःख होणं हे स्वाभाविक आहे. कोणीही जाणं, आपल्या कुटुंबातलंच नाही तर समाजातलं कोणीही जाणं हे वेदनादायकच आहे. कारण शेवटी आपण एकमेकाला अंतःकरणाने बांधलेला असतो. या ना त्या कारणास्तव आपण एकमेकाशी संबंधित असतो. तसा आमच्या 4ही भावांचा आणि आमचे वडील पांडुरंग कारंडे महाराज, आमचं बालपण धारावीत असल्यामुळे खूप असं सगळ्यांच्या घरी तितकंसं येणं जाणं नाही झालं. एखाद दुसरे नातेवाईक सोडले तर बहुतांशी मी तर कमलताईला माझ्या माहितीप्रमाणे 2008 मध्येच भेटलो किंवा 6 मध्ये, ठीक आहे 2006 मध्ये. तर कमलताईची माझी पहिली सख्खी चुलत बहीण असूनही माझी भेट झाली 2006 मध्ये. अतिशय ती चुलत बहीण, प्रत्येकाला आपापली बहीण ही प्रियच असते. चुलत असो, सख्खी असो, कोणत्याही नात्यातली असो, पण बहीण म्हणजे बहीणच. पण ही बहीण जरा जास्त प्रेमळ मला वाटली आणि म्हणून मी माझ्या सद्भावना आज मी अंतःकरणातून व्यक्त करत आहे. परवा त्या गेल्या आणि आज 3रा दिवस. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता थोडं जाणंही कठीणच आहे. कारण शेवटी ह्या सगळ्या परिस्थितीतून जायचं, पुन्हा यायचं. एक आठवण सांगतो की आमचे वडील जेव्हा मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी जात असताना वाशीला यायचे. वाशीला आमची दिंडी कुठे असायची तर जागृतेश्वर मंदिर, आणि जागृतेश्वर मंदिराच्या इथं दिंडी आली की पहिली तात्याला भेटायला यायची वाशीला राहणारी कमलताई. नंतर मला कळलं तिचा मुलगा वाशीला सुरेश आहे म्हणून. मग ती 2 भाकऱ्या, खरडा, काही झुणका, काही भाजी, काय असेल पदार्थ कोणताही असो, मायेनं ती घेऊन यायची तात्याला, वडिलांना. आणि दरवर्षी यायची जेव्हा जेव्हा ती वाशीत असायची. आणि मग मला एकदा तात्याने तिकडे नेलं की बाबा चल आपल्या बहिणीकडे जाऊया. थोडा मी कंटाळाच केला की कशाला उगाच दिंडी सोडून जायचं. नाही बोलले चल, आपली बहीण, घरातली मुलगी आपली, तुझी बहीण आहे, माझी मुलगी आहे. गेलो आणि खूप छान वाटलं. सातत्यानं मग मी आवर्जून फोन करायचो, तिचा सुरेशला फोन करायचो की आपली दिंडी आली. ती जेव्हा जेव्हा दिंडीच्या कालावधीत जर वाशीला असेल तर ती नक्की आपल्या वारकऱ्यांना भेटायला यायची. मधल्या काळात सुद्धा ती आली, ह्या 2-4 वर्षाच्या अगोदर. साधारण तात्या नसतानाही आली एकदा आणि तात्या असतानाही अगोदर यायची. तेव्हा अशी ही वारकऱ्यांच्या मुखात 2 घास घालणारी आमची ताई, तिचा चिरंजीव सुनील, खूप भला माणूस. मी त्या व्यक्तीचा नतमस्तक आहे. वास्तविक तो माझा भाचा नात्याने, पण तरीही त्या व्यक्तीचं जे कार्य आहे, त्या व्यक्तीनं जे काही केलंय ते शब्दातही सांगू शकत नाही. आणि ते भगवंतानी त्याच्या अंतःकरणात कोरलं, इतका तो भला माणूस. कारण असं सक्क सुद्धा कोणीही करत नाही. सख्ख्या भावासाठी सुद्धा एवढं आमच्या सुनील दादांनी विजू मामाच्या कुटुंबासाठी केलेलं आहे. विजू मामा म्हणजे कमलताईचा मुलगा. आमच्या शांताराम कारंडे साहेबांच्या लग्नाला बिचारा तो आला 96 साली आणि 2 का 3 महिन्यातच दुर्दैवानं त्याचं निधन झालं. अशा पद्धतीच्या कमलच्या आठवणी मी आपल्यासमोर दुःखद अंतःकरणाने व्यक्त करत आहे. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो
की आमच्या सुनीलचं किंवा अनिलचं किंवा सुरेशचं मातृ आणि पितृछत्र हरवलेलं आहे. आम्ही दोघेही समदुःखी आहोत. कारण मातृ आणि पितृछत्र जाणं, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्यामुळं परमेश्वर या सुनीलला, अनिलला आणि सुरेशला असंच मनोबल चांगलं राखण्याचं पाठबळ देवो. दुःख आहे, पण दुःखातून त्वरित बाहेर येऊन आपल्याला कुटुंबाची जबाबदारीही पेलायची असते, किंबहुना ती सार्थपणे करायची असते. त्यामुळं भगवंत त्यांना चांगलं पाठबळ देवो, चांगली सद्बुद्धी देवो. आणि आमच्या कमलताईचा पवित्र जो आत्मा आहे, आत्मा कधीही मरत नसतो. दुर्दैवाने जे बोलतात मृतात्म्यास शांती लाभो, नक्की नाही. मृतात्मा नसतो, तो पवित्र आत्मा असतो. मी आमच्या कमलताईच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या अंतःकरणातल्या भावना मी व्यक्त केल्या याचं प्रभूला स्मरण करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.